जासु कथा कुंभद ऋषी गायी भगत जासुमय मुनी सुनाई सोम इष्टदैव रघुवीरा. आपण ज्याची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना, ते माझं इष्टदैवत राम होतं. राम सच नहीं लगता क्यों? अगस्ती जी तो बताते थे कि प्रवचन में राम ब्रह्म है. हाँ, अगर ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे? सतीचा प्रश्न आहे की जर राम ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली, बसलं झाडं कवटाळत. महादेवजी हसले. जाओ तुम्हारे मन अति संदेह तव कीन जाय परीक्षा लेहू. जर तुला त्याच्या बाबतीत संशय आहे तर तू जात का नाही परीक्षा घ्यायला? मी तोपर्यंत वटवृक्षाच्या सावलीत बसतो. तब लगी बैठ अहो बटछाई जब लगे तुमा येऊ मोही पाही. आता महादेवजी वटवृक्षाच्या सावलीत बसले आणि सती रामचंद्राची परीक्षा घ्यायला निघाल्या. सतीने विचार केला, परीक्षेकरता माध्यम काय वापरावं, आणि लक्षात आलं हा सीतेसाठी रडतो ना, आपण सीता होऊनच जावं. जर सामान्य माणूस असेल तो पळत येऊन माझा हात धरून रडल, जानकी कितने दिन से रो रहा था तू कहाँ गई थी. आणि भगवान असेल तर मला ओळखल. म्हणून सती सीता झाली आणि सीतेच्या रूपात रामचंद्र प्रभूपर्यंत पोहोचली. प्रभूनं बरोबर ओळखलं माझी जगन्माता सती आहे. कारण रामचंद्राचे शंकरासोबत आणि शंकराचे रामासोबत 3 संबंध आहे, सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे सेवक आहे, राम शंकराचे स्वामी आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. सरळ सरळ एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे,
आणि एकमेकाचे भक्त आहे. आमची वारकरी मंडळी बसलेली आहे. जेव्हा रामचंद्रजी भजन करतात ओम नमः शिवाय, आणि शंकरजी भजन करतात श्रीराम जय